नमस्कार. कधी विचार केलाय का की काही लोक इतक्या सहजपणे श्रीमंत कसे होतात? चला, आज आपण हेच रहस्य उलगडून पाहूया. रमित सेठी यांच्या आय विल टीच यू टू बी रिच या पुस्तकातून आपण एक अशी जबरदस्त सिस्टम समजून घेणार आहोत जी तुमच्या पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावेल. तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. हे वाक्य किती खरं आहे नाही का? आपल्याला नेहमी वाटते की आपला पगार कमी आहे म्हणून आपण श्रीमंत होऊ शकत नाही, पण खरं तर प्रॉब्लेम पगाराचा नाहीये, प्रॉब्लेम आहे प्लॅनचा. असे कितीतरी लोक आहेत जे भरपूर कमावतात पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. का? कारण त्यांच्याकडे कोणतीही योजना नसते. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. फक्त पैसे वाचवून किंवा काटकसर करून काहीही होणार नाही. आपल्याला एक अशी ऑटोमॅटिक सिस्टम तयार करायची आहे जी आपल्यासाठी पडद्यामागे काम करत राहील. म्हणजे आपण कोणतीही चिंता न करता आपलं आयुष्य जगू शकू. तर आज आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी या सिस्टम मागची मूळ विचारसरणी काय आहे ते बघूया. मग मोठे विजय म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर आपली स्वतःची ऑटोमॅटिक मनी मशीन कशी बनवायची हे शिकू. मग संपत्ती कशी वाढवायची, हुशारीने खर्च कसा करायचा आणि शेवटी कामाला लागण्यासाठी एक ठोस ॲक्शन प्लॅन. सगळं काही कव्हर करूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, श्रीमंत होणं म्हणजे बँकेत किती पैसे आहेत हा आकडा नाही, तर ती एक सिस्टीम आहे. एखाद्या फॅक्टरीसारखं समजा. तुम्ही ती एकदा सेट केली की मग ती तुमच्यासाठी दिवस रात्र उत्पादन करत राहते. ही पैशांची सिस्टम सुद्धा अगदी तशीच आहे. एकदा सेट केली की आयुष्यभर तुमच्यासाठी काम करत राहील. चला तर मग आता वळूया ह्या सिस्टीमच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपल्याला पैसे कमावण्याकडे आणि श्रीमंत होण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायचा आहे. बघूया हे कसं करायचं ते. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. श्रीमंत जीवन म्हणजे नक्की काय हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. तुमच्यासाठी श्रीमंत आयुष्याचा अर्थ काय आहे? जगभर फिरायला मिळणं, कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवणं की लवकर रिटायर होणं? सगळ्यात आधी हे ध्येय स्पष्ट करा, कारण ध्येयच नसेल तर तिथे पोहोचणार कसं, बरोबर? आता बघा, इथेच खरी गंमत आहे. आपण आपलं लक्ष छोट्या छोट्या बचतींवर नाही तर मोठ्या आणि परिणामकारक गोष्टींवर केंद्रित करायला हवं. रोजची कॉफी वाचवून खरंच कोणी श्रीमंत झालंय का? नाही ना. पण पगारात जर 10% वाढ मिळाली किंवा घराचा EMI कमी झाला तर त्याचा खूप मोठा फरक पडतो. यालाच मोठे विजय असं म्हणतात. आणि हे वाक्य म्हणजे या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे. आपलं मोटिवेशन किंवा आपली इच्छाशक्ती रोज सारखी नसते. कधी खूप उत्साह असतो तर कधी काहीच करायची इच्छा होत नाही. पण सिस्टीमला मूड नसतो. तुम्ही एकदा का ती सेट केली की मग काहीही हो, ती आपलं काम करतच राहते. चला, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, आता वेळ आहे प्रॅक्टिकलची. ही ऑटोमॅटिक मनी मशीन नक्की बनवायची कशी आणि ती काम कशी करते हे आता आपण पाहूया. हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. पुढे जाण्याआधी एक छोटासा प्रश्न. जरा विचार करा, संपत्ती बनवण्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा शत्रू कोण असू शकतो? अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना श्रीमंत होण्यापासून थांबवते? याचं उत्तर आहे जास्त व्याजाचं कर्ज, विशेषतः क्रेडिट कार्डचं कर्ज. हे कर्ज म्हणजे तुमच्या पैशांना लागलेली वाळवी आहे, जी आतून तुमची संपत्ती पोखरत राहते. या कर्जावरचं व्याज तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा खूप जास्त असतं. म्हणून गुंतवणूक वगैरे नंतर पहिलं काम म्हणजे हे कर्ज फेडणं. यालाच पहिली प्रायोरिटी द्या. ही सिस्टीम एकदम सोपी आहे. तुमच्या पगाराला किंवा मिळकतीला या 4 भागांमध्ये वाटून टाका. पहिला भाग तुमचे फिक्स्ड खर्च, दुसरा गुंतवणूक, तिसरा बचत आणि चौथा गिल्ट फ्री खर्च. यामुळे काय होतो? पैशांबद्दलचा जो काही गोंधळ असतो ना, तो सगळा दूर होतो. पैसे कुठे जात आहेत हे अगदी स्पष्ट दिसतं. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होतं. विचार करा, पगार आला आणि तुम्हाला काहीही करण्याआधीच तुमची बिलं भरली गेली, तुमची गुंतवणूक झाली, तुमची बचत झाली आणि मग जे पैसे उरलेत ते तुम्ही बिनधास्त खर्च करू शकता. यालाच पे युअरसेल्फ फर्स्ट म्हणतात. म्हणजे खर्च करण्याआधी तुम्ही तुमच्या भविष्यासाठी तरतूद करता. फक्त मशीन बनवून चालणार नाही, तिला इंधन पण लागेल, बरोबर? आपल्याला या सिस्टममध्ये येणारा पैशांचा प्रवाह कसा वाढवता येईल यावरही काम करावं लागेल. चला बघूया ते कसं करायचं. संपत्ती वाढवण्यासाठी ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, जिथे शक्य आहे तिथे घासाघीस करा, मग तो पगार असो किंवा बिलं. दुसरी, मोठे खर्च नियंत्रणात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुंतवणूक लवकर आणि नियमितपणे सुरू करा, कारण वेळ
हा तुमचा सगळ्यात मोठा दोस्त आहे इथे, हे नेहमी लक्षात ठेवा. बाजारात योग्य वेळ साधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लवकरात लवकर सुरुवात करणं आणि मग त्यात सातत्य ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे अगदी झाड लावण्यासारखं आहे. जितक्या लवकर लावाल तितकं मोठं फळ मिळेल. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं आपण का करतोय? तर या एका गोष्टीसाठी. ज्या गोष्टी आवडतात त्यावर कसलाही विचार न करता, कसलीही गिल्ट न बाळगता खर्च करता यावा. हेच या सिस्टीमचं खरं फळ आहे. हेच खरं आर्थिक स्वातंत्र्य आहे. हा चार्ट बघा. यातला अपराधमुक्त खर्च हा काही उरला-सुरला भाग नाहीये. तो बजेटचा एक ठरवलेला महत्त्वाचा हिस्सा आहे. एकदा का तुमची गुंतवणूक आणि बचत बाजूला झाली की मग उरलेले पैसे तुम्ही पूर्णपणे मोकळेपणाने वापरू शकता. कोणतीही चिंता नाही, कोणताही अपराधीपणा नाही. अर्थात हुशारीने खर्च करण्याचेही काही नियम आहेत. क्रेडिट कार्ड वापरायचं, बिनधास्त वापरा, पण एकच अट, महिन्याच्या शेवटी पूर्ण बिल भरायचं. मोठी खरेदी करायची आहे त्यासाठी आधीपासून प्लॅन करा. आणि लक्षात ठेवा, श्रीमंत दिसण्यासाठी नाही तर श्रीमंत होण्यासाठी पैसे खर्च करा. ठीक आहे, तर आपण आता बरंच काही शिकलो, पण फक्त ऐकून काही होणार नाही. आता वेळ आली आहे ॲक्शन घेण्याची. आतापर्यंत जे काही ऐकलं त्याला प्रत्यक्षात आणण्याची. चला बघूया सुरुवात कशी करायची. जर या सगळ्यातनं फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर त्या या आहेत. 1. एक सिस्टम बनवा आणि तिला ऑटोमॅटिक करा. 2. छोट्या छोट्या गोष्टींऐवजी मोठ्या विजयांवर लक्ष द्या. आणि 3. आधी गुंतवणूक करा, मग खर्च करा. हे 3 नियम तुमचं आर्थिक आयुष्य बदलून टाकू शकतात. आणि सुरुवात करण्यासाठी ही एक अगदी सोपी योजना आहे. आजच तुमचं श्रीमंत जीवन म्हणजे काय हे 5 ओळींत लिहा. उद्या तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये एक ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा. आणि या महिन्यात पगारावर किंवा कुठल्या तरी बिलावर वाटाघाटी करण्यासाठी एक संधी शोधा. सगळ्यात महत्त्वाचं काय तर सुरुवात करणं. आणि जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. तुमची पैशांची सिस्टम तुमच्यासाठी काम करतीये की तुम्ही आयुष्यभर पैशांसाठी काम करत राहणार आहात? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा दडलेली आहे. विचार करा.